परत जायचे सामर्थ्य कुणाचं जास्त आहे ऐका आलं धन कमवण्यासाठी एक वाक्य सांगतो दादा 50 लाखाची माळी बांधणं माझ्या हातात आहे 50 लाखाच्या माळीला कुठून मीठ कुठून वाळू कसला गवडी कुठला इंजिनियर सगळं माझ्या हातात आहे पण 50 लाखाच्या माळीत किती दिवस राहायचं हे मात्र यांच्या हातात आहे यांच्या मामाच्या हातात आहे लक्ष द्या माझ्याकडे 10 एकराची बागायत जमीन कमावणं माझ्या हातात आहे कुठल्या प्रतीची लागण कसला ऊस कुठला कारखाना सगळं माझ्या हातात आहे पण कारखान्याचं बिल येईपर्यंत मी राहतोय का नाही याची हे मात्र यांच्या हातात आहे लक्ष द्या माझ्याकडे 40 लाखाची गाडी कुठल्या कंपनीची घ्यायची माझ्या हातात आहे पण त्याच गाडीची स्टेअरिंग किती दिवस माझ्याच हातात ठेवायची हे मात्र यांच्या हातात आहे मामांच्या आमच्या हातात नाही अरे माळी 50 लाखाची असू दे दादा ज्या दिवशी या 3.5 हाताच्या देहातून आत्मा जातो ना त्या दिवशी माणसं 50 लाखाच्या माळीत नाही तर कुठं ठेवतात कुठं अंगणात ठेवतात देवा ऐका 2 लाखाचं बाथरूम आहे त्याला चांदीचा कॉक आहे रोज लाईबॉय साबणाचे अंघोळ आहे अंगाला क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे पण ज्या दिवशी 3.5 हाताच्या देहातून आत्मा जातो ना दादा त्या दिवशी मात्र शेवटची अंघोळ 2 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठे आहे अंगणामध्ये देवा मग का मला कळत नाही माझे सद्गुरु संत बाळूमामा सांगतात दादा तुला जर कमवायचं असेल तर फक्त आणि फक्त नीती धर्मानं कमव जोडून या धन उत्तम व्यवहारे ऐका 350-400 वर्षापूर्वी तुकोबरायानं जो उपदेश केला तोच उपदेश माझे सद्गुरु संत बाळूमामा करताय दादा तुला कमवायचं असेल तर नीती धर्मानं कमव लक्ष द्या एक दिवशी येरगड्डीच्या माळावरती माझ्या मामाचा तळ बसला लक्ष द्या माझ्याकडे नीती आणि धर्मानं कमवलं पाहिजे हे तुकोबरायांनीच नाही तर माझ्या सद्गुरु संत बाळूमामाने सुद्धा समाजाला सांगितलं महाराज एक येरगड्डीच्या माळावरती मामाचा तळ हा म्हणता बातमी सगळ्या गावात पसरली देवा सद्गुरु संत बाळूमामा आपल्या गावात आले मामाचा तळ त्या येरगड्डीच्या माळावरती आहे महाराज ऐका त्याच येरगड्डीच्या गावामध्ये बाळा बागडे नावाचा एक दरोडेखोर राहायचा मामाची कृपा सज्जनावरती तर होतेच पण दुर्जनाला सुद्धा मामा माफ करतात लक्ष माझ्याकडे ज्या चरित्र खूप गोड सांगून जाणार आहे मामाचं ऐका बाळा बागडेला कळालंय बाळू धनगर नावाचा कोणीतरी एक येरगड्डीच्या माळावरती आलाय फार मोठं सतपन्न आहे आणि 1200 बकऱ्याचा तळ आहे बाळा बागडेने विचार केला लिखा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा एकदाच 1200 बकऱ्या चोरू मामाची देवा तुमची आमची बुद्धी फार कमी आहे जेवढी बुद्धी कमी तेवढे विचार सुद्धा आमचे कमी आहेत पण संतांचे विचार मात्र डोंगरा एवढे आहेत लक्ष द्या माझ्या बाळा बागडीने ठरवलंय छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा एकदाच मामाच्या तळावरती चोरी करायची आणि निघाला देवा येरगड्डीच्या माळावरती बाळा बागडे आलाय संतांची रांग देवा संत माझे बसलेत बाळूमामा भक्ताची रांग बाळा बागडेला पाहिली हजारो भक्त मामाच्या चरणावरती नतमस्तक होत आहेत हजारो भक्त आणि महाराज बाळा बागडे फक्त आम्ही पाहण्याचं काम करतोय अनेक भक्त यायचे आणि मामाच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे अनेक लोक आपल्या जे का रांजली गांजली त्याशी म्हणे जो आपले तोच साठवण केला आणि देव तिथीची मानावा हे सामर्थ्य माझ्या सद्गुरु बाळूमामाचं महाराज लोक नतमस्तक व्हायचे बाळा बागडे फक्त पाहिचा दिवा 21 लोकांची टीम घेतली बाळा बागडेनं